नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत आक्काड स्पेशल डिश म्हणजे कापण्या. प्रत्येकाच्या घरी आखाड तळायचा म्हणजे कापण्या ह्या तळल्याच जातात. पण आपण जरा युनिक पद्धतीने कापण्या बघूया. म्हणजे कापण्या जर रबरासारख्या झाल्या तर खाऊ वाटत नाहीत, पण अशा पद्धतीने कापण्या करा, अगदी सगळ्यांना आवडतील. खुसखुशीत अशा होतात आणि बिस्किटासारख्या मऊसूद आणि त्याची टेस्टच वेगळी असते. बघा कशा लेयर्स पण पडलेल्या आहेत. आणि बघा मी तुम्हाला एक कापणी तोडून दाखवते. मुलांच्या भुकेला अगदी उत्तम उपाय आणि सगळ्यात जास्त विशेष म्हणजे पौष्टिक असतात कापण्या, कारण आपण त्यात गूळ घातलेला असतो. असेही लहान मुलं खात नाहीत गूळ किंवा पदार्थ. तर अशा पद्धतीने कापण्या करून बघा. बघा लहान मुलांना नक्की आवडतील. त्यासाठी आपण 1 वाटी गूळ घेणार आहोत. म्हणजे मला 2 वाट्याच्या कापण्या करायच्या होत्या, म्हणून मी 1 वाटी गूळ घेतला आणि तो गूळ भिजवण्यासाठी मी अर्धी वाटी पाणी घेतलं. जर तुम्हाला म्हणजे तुम्ही जरी 2-3 तास आधी गूळ भिजत घातला आणि तो तसाच विरघळवला तरी चालतो. आणि जर तुम्हाला लगेचच म्हणजे गूळ विरघळायला हवा असेल तर तुम्ही गॅसवर ते पाणी गरम करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला इथे गुळाचा पाक करायचा नाही, आपल्याला फक्त त्या गरम पाण्यात गूळ वितळवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने जर तुम्हाला लगेच कापण्या करायला घ्यायच्या असतील तर तुम्ही अशा पद्धतीने गूळ गरम करून वितळवू शकता. आता गॅस बंद करून ते जे गरम पाणी आहे ते आपण थंड करायला बाजूला ठेवून देऊया. आणि 2 वाट्या आपण गव्हाचं पीठ घेऊया. मी गव्हाचं पीठ न चाळता घेतलेलं आहे, कारण गव्हाचा जो चाळ असतो त्यामध्ये फायबर असतं. त्यामुळं सहसा बिना चाळताच गव्हाचं पीठ घ्यायचं. आणि अर्धी वाटीलाही कमी म्हणजे 1 चमचा एक पळी बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि बघा म्हणजे 2 वाट्या जर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटीलाही कमी बेसन पीठ घ्यायचं. 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि 1 चमचा सुंठपूड घेतलेली आहे. आणि ते सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. बडीशेप आणि सुंठपूड याने अगदी छान अशी चव लागते आणि वासही छान येतो कापण्यांचा. आणि सुंठपुडीनं पचायलाही कापण्या हलक्या जातात. आणि जर कापण्या अगदीच खुसखुशीत व्हायच्या असतील तर आपण 2 आकडे तेल घेऊया. 2 आकडे म्हणजे सहसा पोह्याचे 4 किंवा 5 चमचे तुम्ही तेल घ्यायचं आहे आणि ते कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. आणि कोणताही गोडीचा पदार्थ मिठाशिवाय अपूर्ण असतो, म्हणून आपण चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आणि जे कडकडीत गरम केलेलं तेल होतं म्हणजे ते मोहन होतं ते त्याच्यामध्ये ओतायचं आहे. ओतताना जरा काळजी घ्यायची, नाहीतर हाताला भाजेल. आणि ते चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी कसं एकजीव करून घेतलेलं आहे. चमच्याच्या साहाय्याने सगळीकडे तेल स्प्रेड झालं पाहिजे अशा पद्धतीने हलवायचं. आणि जे आपण गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते थंड झाल्यामुळं मी घेतलेलं आहे. आणि सहसा गुळाचं पाणी डायरेक्ट ओतायचं नाही. नेहमी गुळाचं पाणी हे गाळताना गाळणीचा वापर करायचा, म्हणजे त्याच्यामध्ये खडे असतात ते गुंतून बसतात, नाहीतर कापण्या कचकच करतात. सहसा मी 2 वाटीच्या हिशोबानेच भिजत घातलं. गुळात पाणी ओतलं होतं. 2 वाट्या पीठ घेतलं की अर्धी वाटी गुळाचं पाणी म्हणजे गुळाला पाणी लागतंच. आता आणि जर तुम्हाला वाटलं की खूप पातळ झालं आहे आपलं जे पीठ, तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी पीठही ॲड करू शकता. आणि घट्ट झालं आहे असं वाटत असेल तर थोडंसं नॉर्मलमध्ये पाणीही ॲड करू शकता. बघा आता मी तुम्हाला जर असं पीठ झालं तर घाबरायचं नाही. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ ॲड करायचं आणि थोडं थोडं करायचं, एकदम करायचं नाही. म्हणजे अशा पद्धतीनं पीठ झालं आणि थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करून जर घट्टसर गोळा झाला तर आपण पुन्हा ते पीठ ॲड करायचं नाही. आणि जर तुमचा गोळा ऑलरेडी घट्ट झाला असेल तर त्याच्यामध्ये अजिबातही पीठ मिक्स करायचं नाही, व्यवस्थित असा मळून घ्यायचा. बघा मला अजूनही पिठाची गरज होती म्हणून मी पुन्हा 1 टेबलस्पून पीठ त्यामध्ये ॲड केलं आणि अशा पद्धतीने त्याचा घट्टसर गोळा करून घेतला. आणि सहसा मी जास्त पातळ केलेलं नाही, व्यवस्थितच म्हणजे थोडंसं सलादच पीठ ठेवलं होतं, कारण त्याच्यामध्ये गूळ असल्यामुळे ते पुन्हा घट्ट होण्यास सुरुवात होते. बघा आणि ह्या कापण्या अगदी खुसखुशीत बिस्किटासारख्या झाल्या होत्या. अशा पद्धतीने आपल्याला पीठ जास्तही पातळ करायचं नाही आणि जास्तही घट्ट करायचं नाही. मी फक्त 1/2 टेबलस्पून 3 चमचे ॲड केलता, तरी बघा किती व्यवस्थित पीठ झालेलं आहे. आता आपण हे पीठ 10 मिनिटासाठी मुरायला ठेवलं
बाजूला ठेवून देणार आहोत. म्हणजे 10 ते 15 मिनिटं मुरल्यानंतर अगदी छान असे खुसखुशीत कापण्या होतात. आता बघा त्यातला एक गोळा घ्यायचा आहे. म्हणजे आपण जसं चपातीला उंडा करतो तसाच उंडा करायचा. फक्त थोडासा जाडसर ठेवायचा आणि बघा ह्याला पिठीची, तेलाची कशाचीही गरज नाही. आता वरच्या साईडनं खसखस टाकायची आणि एकदा आपण खसखस पेरून घेतली की पुन्हा एकदा लाटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित लाटायचं. म्हणजे खसखस त्याच्यामध्ये जाऊन बसते. नाहीतर आपण ज्यावेळेस ती आपली बारकी पोळी उलटी करू त्यावेळेस सगळी खसखस निघून जाईल. नाहीतर तेलामध्ये ती सगळी पडून जाईल. आता बघा अशा पद्धतीने मी लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेतलं आणि ती चपाती उलटी केली आणि पुन्हा त्याच्यामध्ये खसखस ॲड केली. म्हणजे खसखस टाकली वरून आणि पुन्हा लाटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं लाटून घेतलं. म्हणजे मगाचीच प्रोसेस करायची आणि आता चाकूच्या साहाय्याने आपण त्याच्या कापण्या पाडायच्या. मी सहसा कापण्याच्याच आकाराच्या कापण्या करते. जर तुम्हाला वेगळा असा चौकोन करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पण तशा कापण्या चांगल्या दिसत नाहीत. बघा अशा पद्धतीने सगळ्या कापण्या आपण काढून घेणार आहोत. आणि अगदी सोपी रेसिपी आहे, पौष्टिक रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जी आपण चपाती लाटणार आहोत ती खूप जाडही करायची नाही आणि खूप पातळही करायची नाही. बघा त्याची लेंथ एवढी म्हणजे त्याची जाडी एवढी आली पाहिजे. आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया आणि तेल असं कडकडीत म्हणजे खूप गरम करायचं नाही. नाहीतर काय होतं कापण्यांना लाल कलर खूप येतो आणि आतून मात्र कापण्या व्यवस्थित अशा तळल्या जात नाहीत. मग मंद गॅसवर म्हणजे मंदच गॅस ठेवायचा आणि तेल काय करायचं खूप तापवायचं नाही, जरा मीडियमच तेल तापवायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्या कापण्या सोडायच्या आणि व्यवस्थित अशा सारख्या एकसारख्या हलवत राहायच्या. कापण्या तळण्यासाठी जरा वेळ लागतो, पण कापण्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या. आणि जर समजा आपण फुल गॅसवर कापण्या तळायला गेलो तर आपल्या कापण्या करपतात आणि कडकही खूप होतात. मग अशा खुसखुशीत कापण्या होत नाहीत. बघा असा कापण्यांना मंद गॅसवरच बदामी कलर आणायचा आणि मगच तळायच्या आणि तेलही खूप तापून द्यायचं नाही. बघा कसा बदामी कलर आलेला आहे कापण्यांना. आणि माझं काय झालं, मी काही कापण्या आधी आणि काही म्हणजे नंतर सोडल्या होत्या, त्यामुळे ते कलरमध्ये बघा काही काही कापण्यांना बदामी तर काही कापण्या पांढऱ्याच राहिलेल्या आहेत. पण जेव्हा आपण नंतर तळतो तेव्हा त्याला एकसारखा म्हणजे व्यवस्थित कलर येतो बिस्किटासारखा. असं होत नाही की एक तळली जाते एक नाही. बघा तुम्हाला मी दाखवते. एक साधारण 2-4 मिनिटांनंतरच बघा कलर कसा बदलला आणि पुन्हा 2 मिनिटांनंतर तर अगदी कापण्यांचा कलर बघा अशा पद्धतीने हाच कापण्यांचा कलर काढायचा. खूप बदामीही काढायचा नाही आणि खूप असा डार्क चॉकलेटीही काढायचा नाही, नाहीतर कापण्या करपून जातात. बघा अशा पद्धतीने जर कापण्या केल्या तर तुमच्या कापण्या अजिबात अशा रबरासारख्या होणार नाहीत. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली होती रेसिपी. आणि तुमच्या फोनमधील बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी जेव्हा येतील तेव्हा तुमच्या फोनची घंटी नक्की वाजेल आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाही. थँक यू.